जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। बदलापूर जवळील चिंचवली आणि कोपऱ्याची वाडी या दोन गावांजवळ असलेल्या दगडखाणीला मुंबई उच्च न्यायालयानं 190 कोटींचा दंड ठोठावलाय। इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये ही दगडखाण सुरू होती। या दगडखाणीमुळे भूस्खलन आणि दरड कोसळून गावं उद्ध्वस्त होण्याच्या भीतीनं गावकरी भयभीत झाले होते। नियमांचं उल्लंघन आणि परवानगीपेक्षा जास्त उत्खनन केल्यानं कोर्टानं दगडखाणीवर दंडात्मक कारवाई केली आहे। बदलापूर जवळच्या चामटोली गावापासून 3 किलोमीटर अंतरावर ही दगडखाण आहे। या दगडखाणीमुळे चिंचवली आणि कोपऱ्याची वाडी या आदिवासी गावातील रहिवाशांचं आरोग्य धोक्यात आलं होतं। सातत्यानं होणारं वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि खदानीतून निघणाऱ्या पाण्यामुळे इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनीही नापीक झाल्या असून या भागातील पिण्याच्या पाण्याचे झरेही बंद झालेत। ही दगडखाण बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीने ठराव घेऊन सुद्धा दगडखाण बंद होत नव्हती। अखेर स्थानिक रहिवासी आणि वनशक्ती या सामाजिक संस्थेनं या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आणि एकत्रित लढा दिला। या प्रकरणात परवानगी क्षेत्राच्या बाहेरील जागेत ते 1,30,000 ब्रास दगडखाणीचं उत्खनन केल्यानं आणि त्याची रॉयल्टी न भरल्यानं हायकोर्टानं खाण मालकाला 190 कोटी 30 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय। शिवाय जिल्हाधिकारी सक्तीनं याची अंमलबजावणी करावी असा आदेशही उच्च न्यायालयाने दिलेत। यानंतर गावकऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचं स्वागत केलं। तुम्ही बघाल की पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, त्याबरोबर यांच्या जीवनावर जो परिणाम होतोय, या लोकांच्या शारीरिक वाढी देखील खुंटलेल्या आहेत। का? कारण प्रदूषणामध्ये जगतायत ते, त्यांचे घरांना तडे केलेले आहेत, त्यांची शेतीबाती नष्ट झाली, त्यांचे पिण्याच्या पाण्याचे झरे नष्ट झाले। न्यायालयाने हे सांगितलं की 3 मे रोजी जो ॲडिशनल कलेक्टर ठाणे यांनी जो आदेश पारित केलेला होता की दंडाची आणि रॉयल्टीची रक्कम सक्तीने वसूल करण्यात यावी, तो निर्णय बॉम्बे हायकोर्टने गेल्या हप्त्यामध्ये निर्णय दिला की कलेक्टरचा जो आदेश आहे त्याच्यावर अंमलबजावणी व्हावी आणि दंडाची रक्कम आणि रॉयल्टीची रक्कम ती सक्तीने वसूल व्हावी असा आदेश आहे। त्यांना परमिट असलेल्या एरियामध्ये त्यांनी 1,40,000 ब्रास एक्स्कॅव्हेट केलं, त्यापैकी 7,763 ब्रासचं त्यांनी रॉयल्टी भरली नव्हती। तर सरकारचा रेट आहे 600 रुपये पर ब्रास, तरी त्या रॉयल्टी आणि पेनल्टी पकडून तो रेट होतो आहे 5 पट आणि त्याच्या परमिटच्या बाहेरचा एरिया जो त्याने एक्स्कॅव्हेट केला 1,37,000 ब्रास, त्यापैकी 7,000 ब्रासवर त्यांनी रॉयल्टी भरली होती। उर्वरित 1,31,000 ब्रास याचा त्यांनी रॉयल्टी भरला नव्हता आणि कसला फाईन नव्हता भरला। तर ते 1,33,000 ब्रास गुणिले 13,130 असे मिळून 189 कोटी प्लस 10 कोटी 71 लाख असे मिळून 190 कोटी 30 लाख एवढा त्यांना पेनल्टी आणि रॉयल्टी भरण्याचा आदेश कोर्टाने दिलेला आहे आणि कलेक्टरनी त्याच्यावर सक्तीने अंमलबजावणी करावी असा आदेश आहे। खूपच सहन केलं, वॉल्यूम आवाज, परत हे सगळं प्रदूषण हे सतत 24 तास चालू असायचं। परंतु आत्ता हे जे उच्च न्यायालयानं जे निर्णय दिला आहे ते आम्हाला खूपच गावाच्या वतीने आम्ही पवार साहेबांचा आभारी आहे आणि खूप धन्यवाद, सर्वांचं धन्यवाद की आम्हाला सपोर्ट केला आणि आम्हाला न्याय मिळवून दिला। अंबरनाथ पार्ले गांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, यहाँ आपको मिलेगा एक वाइड वैरायटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।